नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण, संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, सर्व पितृ अमावस्या पितृपक्षामध्ये खूप जास्त विशेष आणि महत्त्वाची मानली जाते। कारण आपल्याला जर समजा आपल्या पूर्वजांची, आपल्या पितरांची मृत्यूची जी शेवटची जी तारीख असते ती जर आपल्याला माहिती नसेल किंवा कोणत्याही कारणामुळे आपल्याला पितृपक्षात जी तिथी असते त्यावेळी जर समजा आपल्याला त्यांचं श्राद्ध जे आहे किंवा तर्पण आहे, पिंडदान आहे, या विधी जर आपल्याला करता आल्या नाही किंवा आपल्याला ती तारीखच माहीत नसेल तर आपण सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्यांचं जे काही विधी असतात, श्राद्ध असेल, तर्पण करायचं असेल, आपल्याला पिंडदान करायचं असेल तर आपण ते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करू शकतो। आणि आपल्या चॅनलवर सर्व पितृ अमावस्याचा एक व्हिडिओ आहे, त्याचे महत्त्व, त्याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला ती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओसुद्धा पाहू शकतात। आज आपण सर्व पितृ अमावस्येची एक कथा पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण त्यामुळे आम्हाला अजून छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते। आणि जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपल्या मराठी संस्कृतीशी, सणांशी, परंपरेशी, प्रथेशी निगडित असलेले व्हिडिओ नेहमी येत असतात। अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडत असतील तर आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मंडळी, चला तर मग पाहूया सर्व पितृ अमावस्येची कथा। देवांचे पूर्वज अग्निश्वांत हे सोमपंथ लोकात राहत होते आणि त्यांची मुलगी मानसी अच्छोदा नावाच्या नदीच्या रूपात वसलेली होती। मत्स्य पुराणात अच्छोदा सरोवर आणि अच्छोदा नदी यांचा उल्लेख सुद्धा आढळतो, जी नदी काश्मीरमध्ये आहे। एकदा अच्छोदाने 1000 वर्ष तपश्चर्या केली आणि त्यामुळेच अग्निश्वात आणि बहिर्षपद आपले इतर पितृगण अमावस्सूसह अच्छोदाला वर देण्यासाठी अश्विन अमावस्येच्या दिवशी प्रकट झाले। त्याने तिला सांगितले, मुली, तुझ्या तपश्चर्येने आम्ही सर्व खूप आनंदी आहोत आणि प्रसन्न झालो, म्हणून तुला जे हवे ते तू माग। पण त्यावेळी तिने तिच्या पूर्वजांकडे लक्ष दिलं नाही आणि ती अत्यंत तेजस्वी पितृ अमावस्सूकडे पाहत राहिली। पूर्वजांकडून वारंवार आग्रह केल्यावर ती म्हणाली, प्रभू, मला खरोखर वरदान तुम्ही देणार आहात का? यावर तेजस्वी पितृ अमावस्सू म्हणाले, हे अक्षोदा, वरदान वर हा तुझा परिपूर्ण हक्क आहे, म्हणून संकोच न करता तू सांग। तेव्हा ती म्हणाली, प्रभू, जर तुम्हाला मला वरदान द्यायचेच असेल तर मला तत्क्षण तुमच्यासोबत रमण करून आनंद घ्यायचा आहे। आणि तिचे हे वचन ऐकून सर्व पितृ संतप्त झाले। त्यांनी तिला श्राप दिला की तू पितृलोकातून पडून पृथ्वीवर जाशील। आणि पूर्वजांनी अशा प्रकारे श्राप दिल्यानंतर ती पूर्वजांच्या पाया पडली, रडू लागली आणि माफीसुद्धा मागू लागली। आणि तिच्या पितृंना तिची दया आली। ते म्हणाले की तू पतित योनीत शापित झाल्यामुळे मत्स्यकन्या म्हणून जन्म घेशील। पितरांनी पुढे सांगितले की भगवान ब्रह्मांचे वंशज महर्षी पराशर तुला पती म्हणून मिळतील। भगवान व्यास तुझ्या गर्भातून जन्माला येतील। त्यानंतरही इतर दैवी वंशांमध्ये जन्म घेऊन तू शापातून मुक्त होशील आणि पुन्हा पितृलोकाकडे परत येशील। पूर्वजांनी असे म्हटल्यावर ती शांत झाली। सर्व पितरांनी अमावस्सूच्या ब्रह्मचर्य आणि संयमाचे कौतुक केले आणि वरदान दिले की ही अमावस्येची तारीख अमावस्सू म्हणून ओळखली जाईल। ज्यांना कोणत्याही दिवशी श्राद्ध विधी किंवा तर्पण, पिंडदान करता येत नाही किंवा जमले नाही, ते फक्त अमावस्येच्या दिवशी श्राद्ध, तर्पण, पिंडदान
करून मागील 14 दिवसांची योग्यता प्राप्त करून आपल्या पितरांना संतुष्ट करू शकतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करू शकतात. तेव्हापासून प्रत्येक महिन्याच्या अमावस्या तिथीला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते आणि ही तिथी सर्व श्राद्ध म्हणजेच सर्व पितृतिथी देखील मानली जाते. आणि नंतर त्याच पापाच्या प्रायश्चितासाठी कालांतरात अच्छोदा महर्षी पराशर यांची पत्नी आणि वेदव्यासांच्या आई सत्यवती बनल्या. नंतर ती महासागराचे अंशभूत शंतनूची पत्नी बनली आणि 2 पुत्र चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांना तिने जन्म दिला आणि यांच्याच नावाने कलियुगात अष्टक श्राद्ध केलं जातं. तर मंडळी, ही होती सर्व पितृ अमावस्याची संपूर्ण कथा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथांसाठी, माहितींसाठी, सणांच्या माहितींसाठी आपल्या सण, संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवी छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र.